लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना बाद करण्यात आलं आहे आणि जून महिन्याचे पैसे अनेक महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाले नाहीत। याची कारणं काय आहेत? योजनेची आता कडक अंमलबजावणी राज्य सरकारद्वारे सुरू केली आहे आणि त्यामुळेच अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे पैसे आले नाहीत। आता याची सविस्तर असणारी कारणे काय आहेत किंवा तुम्हाला पैसे न आल्यास तुम्ही काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करूया। आता मित्रांनो, याबद्दल जे 7 महत्त्वाच्या अटी होत्या त्या अटींची माहिती आपण पुन्हा एकदा वेबसाईटवरून घेणार आहोत की ज्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना बाद करण्यात आलं आहे। आता आपण लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या ठिकाणी आलेलो आहोत आणि यामध्ये आपण पाहणार आहोत की इथे पात्रता, अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबद्दलची माहिती दिली आहे। तर पात्रतामध्ये आपण सुरुवातीला पाहूया बघा, यामध्ये महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक, म्हणजे जवळपास सर्वच महिला या महाराष्ट्र राज्याच्याच रहिवासी या ठिकाणी आहेत। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, यामुळेच मी हे ओपन केलं आहे कारण यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की बघा, एका कुटुंबातील लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित। तर अनेकांनी बोललं होतं की याबद्दलची अट कुठेच नाही आहे, तर तुम्ही अपात्रतामध्ये पाहत होता, परंतु पात्रतामध्ये याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे की एकच अविवाहित महिला, म्हणजेच की तुम्हाला 2 मुली असल्यास त्यातील एकच मुलगी पात्र होऊ शकते, दोन्ही मुली पात्र नाहीत। त्यानंतर किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण, हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे। आपल्यापैकी अनेकांचं काय झालं आहे की अनेक मुली आहेत की ज्यांचं वय 17 असेल, 18 असेल किंवा 19 असेल, अशा देखील महिला होत्या आणि त्या किंवा मुली होत्या ज्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ दिला जात होता। याआधी त्यांना मे महिन्यापर्यंत सर्व पैसे मिळाले होते, परंतु लक्षात घ्या आता काय आहे की आता या सर्व अटींची अंमलबजावणी अगदी कडक पद्धतीने राज्य सरकारद्वारे करण्यात आली आहे आणि त्यामुळेच अनेक महिलांचे पैसे बंद झाले आहेत आणि यापुढे अनेकांना पैसे येणार नाहीत। त्यानंतर काय होतं की लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते देखील असणे आवश्यक होते आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त। लाभार्थी कुटुंब लक्षात घ्या, यामध्ये वैयक्तिक महिला असा कुठलाही उल्लेख नाही, तर जी महिला लाभार्थी आहे तिच्या रेशनिंग कार्डवर जे जे व्यक्ती आहेत त्या रेशनिंग कार्डवरील व्यक्तींच्या सर्वांचे मिळून वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे, अशा पात्रता होत्या। अपात्र कोण कोण आहेत? तर यामध्ये देखील पहिला तोच आहे मुद्दा की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे अशा महिला अपात्र आहेत। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत। आयकरदाता म्हणजेच काय की जी महिला लाभ घेते आणि तिच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा इन्कम टॅक्स सरकारकडे भरतो, याचा अर्थ काय होतो की तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त आहे म्हणून तुम्ही सरकारला पैसे देता, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यास तुम्ही पात्र ठरत नाही आणि म्हणून ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत ते देखील कुटुंब किंवा त्या कुटुंबातील महिला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही। त्यानंतर तिसरा काय आहे बघा, ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग असेल, उपक्रम असेल, मंडळ असेल किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहेत। म्हणजेच काय की सरकारी नोकरी कुठल्याही श्रेणीतील आहे, त्या कुठल्याही श्रेणीमध्ये कुटुंबातील, यामध्ये बघा स्वतः महिला नाही तर कुटुंबातील सदस्य जरी असेल तरी देखील यामध्ये अपात्र असणार आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत। म्हणजेच की पेन्शन धारक, तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती पेन्शन घेत आहे तरी देखील तुम्ही योजनेसाठी या पात्र नाही। त्यामुळे तुमचं काय होतं की तथापि रुपये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। जे कंत्राटी स्वरूपात लागले आहेत किंवा 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे ते यामध्ये पात्र ठरणार आहेत, परंतु इतर पेन्शन धारक असतील किंवा सरकारी नोकर असल्यास कुटुंबात ते यामध्ये अपात्र ठरणार आहेत। त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त अधिक रकमेचा लाभ घेत असेल। याचा अर्थ काय होतो की
ज्या संजय गांधी निराधार योजना आहेत, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आहेत की ज्यामध्ये 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक लाभ हा महिलांना मिळतो, तर अशा महिला अपात्र ठरतील. ज्या पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 500 रुपये मिळतात, ते असेच मिळत राहणार आहेत. आता पुढे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे, खासदार आमदार असल्यास ते देखील यामध्ये अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा यामध्ये सदस्य आहेत ते देखील या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. आणि नंतर शेवटची महत्वाची अट आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर. हा एक प्रश्न अनेक लाडक्या बहिणींचा किंवा महिलांचा होता की जे 4 चाकी वाहन आहे ते महिलाच्या नावावर पाहिजे का कुटुंबाच्या, तर कुटुंबातीलही कोणत्याही व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून जर नोंदणी असेल तर देखील तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात. आणि आता सरकारकडून या सर्व अटींची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अगदी कडक पद्धतीने अंमलबजावणी सुरू झाल्याने जून महिन्याअंतर्गत अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळाले नाहीत आणि यापुढे देखील त्यांना योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत. यासाठी तक्रार देखील तुम्हाला करता येते. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकता, परंतु लक्षात घ्या, जवळपास तुम्ही यापैकी कोणत्याही एका अटी किंवा निकषांमध्ये जर पात्र नसाल तर तुम्हाला योजनेमध्ये पुढील पैसे येणार नाहीत, याची देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. कारण आता योजना अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे राज्य सरकारने निर्णय घेतला आहे आणि त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. याबद्दल कोणतीही अपडेट आल्यास तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.